ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित। पाकिस्तानी हद्दीमध्ये लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य। दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूरमध्ये तुकडे पाडलेल्या मिसाईल्स ड्रोनचं लष्कराकडून प्रदर्शन। पाकनं वापरलेल्या चीनी मिसाईल्स तुर्की ड्रोनचं भारतीय लष्कराकडून तुकडे। पाकिस्ताननं पाठवलेले ड्रोनही भारतानं हवेतच निष्क्रिय केले। शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा। पाकसोबत आता चर्चा होणार नाही, भारतीय लष्कराकडून स्पष्ट। भारत पाकच्या डीजीएमओ यांच्यासोबत बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराची माहिती। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केले। हल्ल्यामध्ये 300 ते 400 ड्रोन सोडण्यात आले। भारताचा दारुगोळा संपवण्याचा पाकचा उद्देश होता, सूत्रांची माहिती। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आज संसदीय समितीला माहिती देणार। ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत माहिती देणार। ऑपरेशन सिंदूर संदर्भात खासदारांच्या 60 टीम परदेशात माहिती देणार आहेत। 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून पाकचे 7 गुप्तहेर पकडले। 7 पैकी 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। हरियाणामधील नूहमध्ये 2 दिवसात दुसऱ्या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक। पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवणाऱ्या तारीफला अटक। याआधी अरमान नावाच्या तरुणाला अटक। यूपीच्या रामपूरमधील शहाजाद नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक। उत्तर प्रदेश एटीएसकडून मोठी कारवाई। शहाजाद अनेकदा पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती। शहाजाद दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय। ज्योती मल्होत्रानंतर पाकिस्तान दौरा केलेला युट्यूबर नवांकुर चौधरी ही चर्चेत। नवांकुर चौधरीची पाकिस्तानमध्ये ज्योती मल्होत्रासोबत भेट। नवांकुर चौधरीचं यात्री डॉक्टर नावानं युट्यूब चॅनल। 8 आणि 9 मे रोजी गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा पाकचा डाव उधळला। पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलं। अमृतसरच्या गोल्डन टेम्पलवर हल्ला करण्याचा पाकचा डाव होता। काँग्रेसकडे आम्ही नावं मागितली नव्हती। केंद्रानं काँग्रेसनं लावलेले सर्व आरोप फेटाळले। आमच्याकडे नावं मागितली, पण मनमानीपणानं यादी काढली, काँग्रेसनं केला होता आरोप। परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळामध्ये युसूफ पठाण सहभागी होणार नाहीत। युसूफ पठाण तृणमूल काँग्रेसचे खासदार। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी 7 खासदारांचं शिष्टमंडळ परदेशामध्ये जाणार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मौन निंदनीय। राहुल गांधींचं पुन्हा एस जयशंकर यांना सवाल। मंत्री विजय शहांच्या वक्तव्याप्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा। आज झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाचे मध्य प्रदेश सरकारला आदेश। एसआयटीमध्ये राज्याबाहेरील अधिकारी तपास करणार असून 28 मे पर्यंत पहिला अहवाल सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। लष्कर-ए तैयबाचा कमांडर अबू सैफुल्लाच्या अंत्यसंस्काराची दृश्य समोर। लष्कर-ए तैयबाचा सिंधमधील कमांडर फैसल नदीम सैफुल्लाच्या अंत्यसंस्कारामध्ये असल्याची दृश्य समोर। मुंबईमध्ये वन नेशन वन इलेक्शन संदर्भात बैठक। फडणवीसांची लोकसभेच्या संयुक्त समितीसोबत बैठक। उपमुख्यमंत्री शिंदे यांची बैठकीला उपस्थिती। एक देश एक निवडणुकीबाबत समिती सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार परळीमध्ये कंत्राटदारावर भडकले। वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्याचं काम व्यवस्थित नसल्यामुळे अजितदादा संतापले। बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी अजित पवारांना निवेदन। सकल मराठा समाजाच्या वतीनं अजित पवारांना निवेदन। घोषणाबाजी करत अजित पवारांना निवेदन देण्यात आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 3 जून रोजी होणार। वाल्मिक कराडच्या दोषमुक्ततेसाठी केलेल्या अर्जावर आज निर्णय नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेनं निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज मागे घेतला। विष्णू चाटेच्या वकिलांनी अर्ज मागे घेतला। दिवटे मारहाण प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या गुंडांचा हात। सगळ्या गुंडांना धनंजय मुंडे पोसत आहेत। करुणा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। दरम्यान बीडमध्येही ऑपरेशन सिंदूर राबवण्याची मागणी। नाशिकमधील खरीप हंगाम आढावा बैठकीला लाभक्षेत्र विकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता गैरहजर। अधिकारी बैठकीला नसल्यानं मंत्री माणिकराव कोकाटे संतापले। गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना। पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईमध्ये सलग 3 दिवस बैठक होणार। 26, 27 आणि 28 मे रोजी मुंबईमध्ये बैठकांचं आयोजन। 28 तारखेच्या बैठकीला पवार उपस्थित राहणार। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा होणार। आरक्षणाचा नाच सोडण्यासाठी सुज्ञ मराठ्यांनी समाजाशी चर्चा करावी। गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंनी विद्यार्थ्यांचं नुकसान केलं। सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर आरोप। काँग्रेस नागपूर पालिका निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांचे पत्ते कापण्याच्या तयारीत। सर्वे आणि कामगिरीच्या आधारावर तिकीट मिळणार। आमदार विकास ठाकरेंची माहिती। नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनपा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात। निवडणुकीपूर्वी ग्राउंड रियालिटी तपासण्यासाठी विशेष टीम। सुधाकर बडगुजर यांच्यावर नाशिक आणि पुण्याचा आढावा घेण्याची जबाबदारी।
सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंवर केलेल्या टीकेला मुलगी शीतल गोगावलेंचं उत्तर, नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल अशा आशयाचा व्हिडिओ शेअर. स्नेहल जगतापांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये खांद्यावर रुमाल ठेवत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल करून दाखवली होती. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा परिवहन कार्यालयावर मोर्चा. विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जाचक अटींच्या विरोधात मोर्चा. नागपूरमधल्या शाळेमध्ये मुस्लिम मुलींना ऍडमिशन मिळत नसल्याची तक्रार. दयानंद आर्य कन्या विद्यालयामधला प्रकार. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश. ठाणे महापालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड जनसंवाद घेणार. जितेंद्र आव्हाड पालिकेमध्ये अधिकाऱ्यांसोबत नागरिकांच्या समस्या जाणून घेणार.